हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी यज्ञा दानंद गुरव तुमचं माझ्या यज्ञा ई लर्निंग या चॅनलवर स्वागत करते. मुलांनो, आज आपण 6th स्टँडर्डचा जो सायन्सचा सेकंड चॅप्टर आहे द लिव्हिंग वर्ल्ड त्याचे क्वेश्चन्स पाहणार आहोत. त्याआधी ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नसेल केला त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरही क्लिक करा आणि ऑफकोर्स व्हिडिओज जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला तर मग सुरू करूया सेकंड चॅप्टरच्या क्वेश्चन आन्सर्सना. द लिव्हिंग वर्ल्ड. फर्स्ट क्वेश्चन, राईट द आन्सर्स टू द फॉलोइंग क्वेश्चन्स इन युअर ओन वर्ड्स. ओके, पहिला प्रश्न त्यांनी विचारला आहे, व्हॉट आर द डिफरन्सेस बिटवीन प्लांट्स अँड ॲनिमल्स. ॲनिमल आणि प्लांट, वनस्पती आणि प्राणी यांच्यामध्ये काय फरक आहे. सो आन्सर प्लांट्स आणि ॲनिमल्स असे दोन कॉलम मी केलेले आहेत. फर्स्ट पॉईंट, plants can make their own food by the process of photosynthesis. म्हणजेच काय तर जे प्रकाश संश्लेषण होत असतं त्या प्रोसेसच्या मार्फत प्लांट जे आहे ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतं. देन ॲनिमल्स दे कॅनॉट मेक देअर ओन फूड. ते त्यांचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही. त्यांना त्यांच्या अन्नासाठी इतरांवर अवलंबून राहावं लागतं किंवा ते शिकार करून ते अन्न जे आहे ते मिळवतात. देन प्लांटमध्ये सेकंड पॉईंट, दे कॅनॉट चेंज देअर पोझिशन फ्रॉम वन प्लेस टू अनदर. ऑफकोर्स वनस्पती जी आहे ती एका जागेवरून दुसऱ्या जागी स्थलांतर करू शकत नाही. ओके, तिथेच ॲनिमल्स दे कॅन चेंज देअर पोझिशन फ्रॉम वन प्लेस टू अनदर. ॲनिमल जे आहेत ते एका प्लेसवरून दुसऱ्या ठिकाणी इझिली मूव्ह करू शकतात. देन थर्ड पॉईंट, इन प्लांट दे ग्रो थ्रू आउट देअर लाईफ. प्लांट जे आहे जोपर्यंत ते जिवंत असतं, जोपर्यंत ते लाईव्ह असतं तोपर्यंत त्याची ग्रोथ जी आहे ती होत असते. बट हिअर इन ॲनिमल दे स्टॉप ग्रोईंग वन्स दे रीच देअर अडल्ट फॉर्म. ते तोपर्यंतच ग्रो होतात जोपर्यंत ते अडल्ट फॉर्ममध्ये येतात आणि जेव्हा ते अडल्ट फॉर्ममध्ये आले की मग त्यांची ग्रोथ जी आहे ती थांबते. ओके, देन नेक्स्ट सेकंड क्वेश्चन, व्हॉट आर द सिमिलॅरिटीज बिटवीन प्लांट्स अँड ॲनिमल्स. प्लांट आणि ॲनिमलमध्ये सिमिलॅरिटीज काय आहेत, साम्य काय आहे. सो आन्सर, अपार्ट फ्रॉम व्हेरियस डिफरन्सेस प्लांट अँड ॲनिमल्स ऑल्सो हॅव सम सिमिलॅरिटीज. त्यांच्यात बहुतेक असे वेगवेगळे गुणधर्म जरी असले तरी त्यांच्यात सिमिलॅरिटीसुद्धा आहे. प्लांट्स अँड ॲनिमल्स बोथ शो व्हायटल प्रोसेस लाईक ग्रोथ, रिप्रोडक्शन, रिस्पायरेशन अँड एक्सक्रीशन. यांच्यामध्ये कोणत्या गोष्टी साम्य आहेत तर त्यांची वाढ, देन रिप्रोडक्शन पुनरुत्पादन जे होतं ते, रिस्पायरेशन त्यांची श्वसनक्रिया जी असते, अँड एक्सक्रीशन म्हणजेच उत्सर्जन जे ते करतात ते. सो बोथ ऑफ देम रिक्वायर एनर्जी टू कॅरी आउट देअर व्हेरियस फंक्शन्स. आणि या दोघांनाही एनर्जी लागते हे सगळे फंक्शन्स प्रोसेस करण्यासाठी. थर्ड क्वेश्चन, हाऊ इज द प्लांट किंगडम युजफुल टू अस. ओके, ह्याचा आन्सर आहे, प्लांट्स आर यूज्ड फॉर हाऊसहोल्ड ॲज वेल ॲज इंडस्ट्रियल पर्पजेस. प्लांट जे आहे ते आपण घरीसुद्धा यूज करू शकतो, म्हणजे घरच्या एखाद्या कामासाठी सुद्धा यूज करू शकतो किंवा इंडस्ट्रियल यूजसुद्धा, औद्योगिक वापर जो आहे तो सुद्धा याचा होत असतो. फॉर एक्झाम्पल फेनुग्रीक म्हणजेच मेथी, पटॅटो, ओकरा म्हणजेच भेंडी, ॲपल, बनाना आर यूज्ड ॲज फूड. हे सगळे या सगळ्या गोष्टींचा वापर कशासाठी होतो तर ॲज अ फूड, अन्न म्हणून होतो. व्हाईल वसाका म्हणजेच अडुसा, हिरडा, बहेडा, देन एस्पॅरागस ओके आर यूज्ड ॲज मेडिसिन. एस्पॅरागस म्हणजे शतावरी. ओके, सो हे सगळे ॲज अ मेडिसिन, औषध म्हणून या सगळ्या वनस्पतींचा वापर केला जातो. देन नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ इज द ॲनिमल किंगडम युजफुल टू अस. ओके, तिथे त्यांनी प्लांट किंगडम विचारलं होतं. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये आपल्याला त्यांनी ॲनिमल किंगडम विचारलं आहे की ते आपल्यासाठी युजफुल कसं आहे. सो आन्सर, ॲनिमल्स आर ऑल्सो युजफुल टू अस. प्राणीसुद्धा आपल्यासाठी गरजेचे आहेत. डॉग्स, कॅट्स, काउज, देन बफेलोज आर केप्ट फॉर डोमेस्टिक यूज. जे पाळीव प्राणी जे आहेत ते कोणते आहेत, डॉग आहे, कॅट आहे, काव आहे, राईट, बफेलो आहे. देन फिश, शीप, फ्लॉ आर यूज्ड ॲज फूड. फिश आहे, शीप आहे किंवा फाऊल आहे, हे सगळे काय आहेत तर हे अन्न म्हणून आपण याचा वापर करतो. देन व्हाईल ॲनिमल्स लाईक हॉर्सेस, ऑक्सन, कॅमल प्रूव्ह युजफुल इन व्हेरियस ऑक्युपेशन्स. गाढव आहे, घोडा आहे, ओके, उंट आहे, यांचा आपण
एखादी वस्तू वाहण्यासाठी या प्राण्यांचा आपण वापर करतो, बरोबर. द अर्थवॉर्म इज व्हेरी युजफुल इन ॲग्रिकल्चर. अर्थवॉर्म म्हणजेच गांडूळ जे आहे ते आपल्याला शेतीसाठी खूपच युजफुल असं आहे. ओके, देन मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट मेक्स लिव्हिंग थिंग्स डिफरंट फ्रॉम नॉन लिव्हिंग थिंग्स. म्हणजेच जे लिव्हिंग थिंग आहेत ते नॉन लिव्हिंग थिंगपेक्षा कसे वेगळे आहेत. ओके, सो आन्सर लिव्हिंग थिंग आणि नॉन लिव्हिंग थिंगमध्ये इथे तुम्हाला डिफरन्शिएट दाखवायचं आहे. सो इथे मी डिफरन्शिएट दाखवलं त्या दोघांमध्ये. लिव्हिंग थिंग मध्ये फर्स्ट पॉईंट, दे आर मेड अप ऑफ सेल्स. जे लिव्हिंग थिंग असतात ते सेल्सने तयार झालेले असतात, ते पेशींपासून ते तयार झालेले असतात. देन नॉन लिव्हिंग, दे आर नॉट मेड अप ऑफ सेल. ओके, नॉन लिव्हिंग थिंग जे आहेत ते सेलने तयार होत नाही, तयार होण्यासाठी त्यांना पेशी लागत नाही. दे आर रिक्वायर्ड फूड. लिव्हिंग थिंग, ओके, त्यांना फूड गरजेचं आहे. नॉन लिव्हिंगमध्ये दे डू नॉट रिक्वायर फूड, राईट. देन थर्ड पॉईंट, रिप्रोडक्शन अक्युअर्स इन लिव्हिंग थिंग. लिव्हिंग थिंगमध्ये जे रिप्रोडक्शन होत असतं, प्रजनन जे होत असतं किंवा पुनरुत्पादन जे होत असतं, एक सजीव दुसऱ्या सजीवाला जन्म देण्याची जी प्रक्रिया आहे ती होत असते. ओके, नॉन लिव्हिंग थिंग डू नॉट रिप्रोड्यूस, ते रिप्रोड्यूस नाही करू शकत. देन लिव्हिंग थिंग्स कॅन मूव्ह ऑन देअर ओन. लिव्हिंग थिंग हे त्यांची मुवमेंट जी आहे ती स्वतः करू शकतात, एक्सेप्ट प्लांट. ओके, प्लांटला सोडून. अँड नॉन लिव्हिंग थिंग्स कॅनॉट मूव्ह देअर ओन. नॉन लिव्हिंग थिंग जे आहेत, निर्जीव वस्तू ज्या आहेत त्या स्वतः त्यांची हालचाल करू शकत नाही. ओके, देन मूव टू द सेकंड क्वेश्चन. व्हॉट हेल्प्स देम टू ब्रेथ. आता हे जे खाली त्यांनी आपल्याला ॲनिमल्स दिले किंवा प्लांट्सची नावं दिलेत. ओके, सो त्यांनी असं विचारलं आहे की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, वनस्पती किंवा प्राणी जे आहेत ते त्यांचा श्वसनक्रिया जी आहे ती कशा प्रकारे होते, ते ब्रेथ कसं करतात, श्वास कसा घेतात. सो फर्स्ट फिश ही गिल्सच्या त्यांचे जे कल्ले असतात त्याच्यामार्फत ती श्वास घेत असते. देन स्नेक लंग्स ऑर गिल्स. ओके, जर स्नेक हा लँडवर असेल, जमिनीवर असेल तर तो लंग्सने घेतो, जर तो पाण्यात असेल तर गिल्स. ओके, देन अ क्रेन नॉस्ट्रिल्स. ओके, क्रेन जो आहे तो नॉस्ट्रिलने श्वासोच्छ्वास ब्रिदिंग जे आहे ते होत असतं. मॅन ऑफकोर्स नोज. ओके, देन बनियन ट्री, मायक्रोस्कोपिक पोर्स ऑन लिव्स. बनियन ट्री जे आहे, वडाचं झाड जे आहे ते कोणतंही झाड, प्लांट जे आहे ते कशाप्रकारे त्यांचं ब्रिदिंग होत असतं, तर त्यांचे जे लिव्स असतात, त्यांची जी पानं असतात त्या पानांवर लहान लहान अशी छिद्र असतात, सूक्ष्म आकाराची अशी छिद्र असतात आणि त्या छिद्रांच्या मार्फत ते त्यांचं ब्रिदिंग जे आहे ते होत असतं. देन अ कॅटरपिलर कशाप्रकारे, द होल्स ऑन देअर बॉडी नोन ॲज स्पॅरॅकल्स. ओके, कॅटरपिलरच्या शरीरावर होल असतात, त्या होलाच्या मार्फत ते श्वसनक्रिया जी आहे त्यांची होत असते. अर्थवॉर्म म्हणजेच गांडूळ, थ्रू देअर स्किन. गांडूळ कशाने श्वास घेतो, तर थ्रू देअर स्किन, त्यांच्या शरीरावरची स्किन आहे त्याच्या थ्रू ते श्वास घेत असतं. सो मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. फिल इन द ब्लँक्स विथ द प्रॉपर वर्ड्स फ्रॉम द ब्रॅकेट. ओके, फिल इन द ब्लँक्स विचारले. द प्रोसेस बाय विच प्लांट्स मेक देअर ओन फूड इज कॉल्ड फोटोसिंथेसिस. आता जे प्लांट आहे, वनस्पती जी आहे ती स्वतःचं अन्न स्वतः तयार करते हे आपल्याला माहिती आहे आणि त्याच प्रोसेसला आपण फोटोसिंथेसिस असं म्हणतो. सो फोटोसिंथेसिस हा फिल इन द ब्लँक आहे इथला. ओके, सेकंड क्वेश्चन. टू इनहेल डॅश अँड टू एक्सहेल डॅश इज कॉल्ड रेस्पायरेशन. आपण काय घेतो, शरीराच्या आत काय घेतो, तर ऑक्सिजन घेतो. ओके, आत घेणे म्हणजेच इनहेल करणे, ऑक्सिजन घेतो. अँड एक्सहेल, आपण बाहेर काय सोडतो, तर कार्बन डायऑक्साईड सोडतो. ओके, आणि याच प्रक्रियेला इनहेल ऑक्सिजन अँड एक्सहेल कार्बन डायऑक्साईड, याच प्रक्रियेला आपण रिस्पायरेशन असं म्हणतो. ओके, मूव टू द थर्ड. द एलिमिनेशन ऑफ वेस्ट सबस्टान्सेस फ्रॉम द बॉडी इज कॉल्ड एक्सक्रीशन. म्हणजेच जे वेस्ट सबस्टान्सेस आहेत, जे निरुपयोगी घटक आहेत ते शरीराच्या बाहेर टाकण्याच्या प्रक्रिया जी असते त्या प्रक्रियेला आपण एक्सक्रीशन असं म्हणतो, उत्सर्जन असं म्हणतो. ओके, देन फोर्थ.
The ability to respond to an event is called responsiveness to stimuli. आता एखाद्या गोष्टीला रिस्पॉन्ड करणे, एखाद्या गोष्टीला प्रतिसाद देणं, सजीवांचा जो प्रतिसाद असतो तो तेव्हा त्यांची जी हालचाल होते त्या प्रक्रियेला, त्या हालचालीला रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युली असं म्हणतात. ओके. देन नेक्स्ट, ऑन कम्प्लिटिंग देअर लाईफस्पॅन एव्हरी लिव्हिंग थिंग्स डायज. ओके. म्हणजेच काय, तर त्यांचं जे सजीवांचं ठराविक जे आयुर्मान असतं, ठराविक जो जीवनकाळ असतो तो संपला की प्रत्येक सजीव हा काय होतो, डाय होतो, म्हणजेच मरण पावतो. देन मूव टू द फोर्थ क्वेश्चन. राईट द युजेस ऑफ दिस ॲनिमल्स अँड प्लांट्स. ॲनिमल आणि प्लांट्सची काही नावं दिली आहेत, त्यांचे युजेस काय आहेत आपल्यासाठी ते विचारलं आहे. सो फर्स्ट ॲनिमल आहे हनीबीज. ओके. हनीबीज मधमाशा ज्या आहेत त्यांचं काय आपल्याला यूज होतं, ते आपल्याला हनी देतात. ओके. सेकंड शार्क, फिश आहे. सो शार्क काय करतं, शार्क मेडिसिनसाठी सुद्धा यूज होतं, कॉस्मॅटिक जे आहेत आपले ओके त्याच्यासाठी सुद्धा यूज होतं. देन स्किन हिलिंग प्रोडक्टसुद्धा आहे शार्क. ओके. सो या सगळ्या गोष्टींसाठी शार्कचा वापर होतो. देन याक्स यूज फॉर ऑब्टेनिंग वूल अँड मिल्क ऑल्सो. याकपासून आपल्याला काय मिळतं, तर ते दूधही देतं आणि आपल्याला वूलही देतं. देन शिप, ऑफकोर्स शिप जे आहे मेंढी जी आहे ती आपल्याला वूल देतं. देन अर्थवॉर्म, गांडूळ, यूज्ड इन ॲग्रिकल्चर फॉर कंपोस्टिंग. गांडूळ जे आहे ते आपल्याला ॲग्रिकल्चरमध्ये यूज होतं. देन डॉग्स ॲज पेट. डॉगला आपण ॲज पेट, पाळीव प्राणी म्हणून आपण आपल्याजवळ ठेवू शकतो. देन बिवॅल्व्स यूज्ड ॲज अ सोर्स ऑफ फूड. बिवॅल्व्स हे काय आहे, तर सोर्स ऑफ फूड आहे, फूडचं सोर्स आहे ते. देन हॉर्सेस फॉर ट्रान्सपोर्टेशन. घोडा जे आहे ते कशासाठी यूज केला जातो, तर ट्रान्सपोर्टेशनसाठी. देन माईस कशासाठी, तर माईस यूज्ड इन एक्सपेरिमेंट्स अँड ॲज मॉडेल्स इन मेडिकल टेस्टिंग. माईस जे आहे, उंदीर जो आहे तो एक्सपेरिमेंट करण्यासाठी. ओके. आपण बघितलं असेल शास्त्रज्ञ जे आहे ते उंदरावर प्रयोग करतात वेगवेगळे. ओके. सो त्याच्यासाठी तो यूज होतो मेडिकल टेस्टिंगसाठी. ओके. देन प्लांट्सच्या कॅटेगरीमध्ये फर्स्ट आहे जिंजर, अद्रक. ते कशासाठी यूज होतं, तर यूज्ड इन फूड अँड फॉर मेडिसिनल पर्पोज. अद्रक जे आहे ते मेडिसिनल औषधीसुद्धा आहे आणि त्याचबरोबर आपण ते अन्नात, जेवणातसुद्धा त्याचा यूज होतो. देन मँगो हे फ्रूट आहे, राईट. सो फॉर ऑब्टेनिंग फ्रूट. देन युकॅलिप्टस हे कशासाठी, फॉर मेकिंग पेपर अँड इसेन्शियल ऑइल्स. याच्यापासून पेपर आणि इसेन्शियल ऑइल जे आहे ते तयार होतात. देन बाबूळ कशासाठी, यूज्ड इन टूथपेस्ट. आपण जी टूथपेस्ट लावतो त्याच्यामध्ये बाबूळ जे आहे ते, किंवा अदर मेडिसिनल पर्पज, किंवा बाकी जे औषधी उपयोग जे आहेत ते बाबुळेचे आहेत. देन टीक कशासाठी, तर यूज्ड इन मेकिंग फर्निचर यूज करण्यासाठी. देन स्पिनच हे फूड आहे, यूज्ड ॲज फूड, पालक आपण म्हणतो. देन एलोवेरा यूज्ड फॉर कॉस्मॅटिक अँड मेडिसिनल पर्पज. एलोवेरा जे आहे, एलोवेरा जेल हे आपण मेडिसिनल पर्पज वापरतो आणि कॉस्मॅटिकमध्ये सुद्धा यूज केलं जातं. टर्मरिक हे स्पाइस आहे. ओके. आणि ह्याचे मेडिसिनल यूजसुद्धा आहे, मेडिसिनल पर्पजसुद्धा आहे. देन होली बेसिल, आपली तुळस जी आहे ती स्पिरिच्युअल इम्पॉर्टन्स अँड फॉर व्हेरियस मेडिसिनल पर्पज. त्याला एक स्पिरिच्युअल असं इम्पॉर्टन्स आहे, महत्त्व आहे धार्मिक, आणि वेगवेगळ्या अशा मेडिसिनल यूजसाठी वेगवेगळे जे औषधी वापर जे आहेत ते आपण होली बेसिलचे करतो. देन करंजा यूज फॉर मेडिसिनल पर्पज लाईक ट्रीटिंग स्किन डिजीज. करंजा जे आहे ते स्किन डिजीजसाठी, त्वचा रिलेटेड एखादा आजार जर असेल तर त्याच्यावर करंजा जे आहे ते उपयोगी आहे. देन मोह हे सुद्धा मेडिसिनल पर्पजसाठी आहे. देन ग्रेपवाईन हे फ्रूट आहे आणि मेकिंग वाईन. ओके. द्राक्ष जी आपण म्हणतो ती. देन मलबेरी हे फ्रूट आहे. ओके. देन मूव टू द फिफ्थ क्वेश्चन. व्हॉट आर द पिक्युलॅरिटीज ऑफ द मुवमेंट्स ऑफ दिस लिव्हिंग थिंग्स. म्हणजे जे लिव्हिंग थिंग्स आहेत त्यांची मुवमेंट कशा प्रकारे होते, ते कशा प्रकारे त्यांची स्वतःची हालचाल करतात. ओके. सो फर्स्ट दिला आपल्याला स्नेक काय करतं, ते क्राऊल करतं.
आहे ना, सरपटतं की नाही. देन टॉर्टॉईज काय करतात तर स्विम आणि क्राउल सेम. देन कंगारू हे जंप करतात. ओके. ईगल फ्लाय करतात. देन चॅमेलियन्स हे वॉक करतात. ओके. देन फ्रॉग काय करतात तर स्विम अँड होप. देन गुलमोहर ग्रो इन द डायरेक्शन ऑफ लाईट. गुलमोहर इज अ ट्री. ओके. देन स्वीट पोटॅटो ग्रोज इन द डायरेक्शन ऑफ ग्रॅव्हिटी. स्वीट पोटॅटो जो आहे तो जमिनीत येतो, त्याच्यामुळे तो कोणत्या डायरेक्शनने ग्रो करतो तर ग्रो इन द डायरेक्शन ऑफ ग्रॅव्हिटी. ओके. देन क्रीपर लीन टुवर्ड्स अ सपोर्ट. क्रीपर जी आहे, वेल जी आहे ती तिला जिथे आधार मिळेल त्या दिशेने ती वाढते. डॉल्फिन्स स्विम अँड फिन्स. डॉल्फिन जे आहे ते स्विम करतं आणि फिन करतं. देन आंट मुंगी वॉक. देन रॅटल स्नेक्स क्राउल करतात. ओके, सरपटतात. ग्रासोफर होप्स. ओके. अर्थवॉर्म क्राउल. अर्थवॉर्मसुद्धा गांडूळ जे आहे ते पण क्राउल करतात. नाव मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन, दॅट इज 6th क्वेश्चन. Write in detail about how the plants and animals found in your surroundings prove useful or harmful. त्यांनी काय सांगितलं आहे, तुमच्या सराउंडिंगमध्ये जे प्लांट्स आहेत किंवा ॲनिमल्स आहेत ते आपल्याला शोधायचे आहेत आणि ते आपल्यासाठी कशाप्रकारे युजफुल आहेत आणि कशाप्रकारे आपल्यासाठी हार्मफुल आहेत हे त्यांना आपल्याला सांगायचं आहे. सो द आन्सर, देर आर सो मेनी काइंड्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स विच वी फाइंड इन अवर सराउंडिंग्स. आपल्या सराउंडिंगमध्ये बरेचसे प्लांट आणि बरेचसे ॲनिमल जे आहेत ते अस्तित्वात आहेत. दिस प्लांट्स अँड ॲनिमल्स कॅन बी बोथ युजफुल अँड हार्मफुल. हे दोन्ही आहेत, युजफुलसुद्धा आहे, हार्मफुलसुद्धा आहे. द फॉलोइंग पॉईंट सपोर्ट दिस फॅक्ट. आणि पुढे त्यांनी काही आपल्याला युजफुल घटक दिलेत तर काही आपल्याला हार्मफुल घटक जे आहेत ते दिलेत. ओके, लेट्स सी. युजफुल प्लांट्स. प्लांट्स आर यूज्ड फॉर हाऊसहोल्ड ॲज वेल ॲज इंडस्ट्रियल पर्पोज. प्लांट जे आहे ते हाऊसहोल्डसाठी आणि इंडस्ट्रियल यूजसाठी सुद्धा त्याचा वापर होतो. फॉर एक्झाम्पल फेनुग्रीक म्हणजेच मेथी, पोटॅटो, ओकरा, भेंडी, ॲपल, बनाना आर यूज्ड ॲज फूड, वाईल वसाका म्हणजेच अडुळसा, हिरडा, बेहडा, ॲस्पॅरागस आर यूज्ड ॲज मेडिसिन. ओके, हे सगळे काय आहेत, मेडिसिन आहेत आणि बाकीचे जे फळं वगैरे आहेत ते आपण खाण्यासाठी यूज करतो. देन आता ह्याचा हार्मफुल इफेक्ट बघूया. सम प्लांट्स टू कॅन बी हार्मफुल ॲज फॉर एक्झाम्पल द डॉडर, पार्थेनियम अँड अदर वीड्स. ओके. पॉड्स ऑफ द नेटल, कोलोकॅसिया लीव्स कॉज इचिंग. जे अळूचं पान असतं, ओके, त्याच्यामुळे काय होते, खाज येते आपल्याला, राईट. देन प्लांट्स लाईक ओलेंडर, लँटाना हॅव स्ट्रॉंग ऑर्डर. जे कन्हेर किंवा घाणेरीचं जे झाड असतं त्याला खूप असा स्ट्रॉंग वास येतो, खूप उग्र असा वास येतो. ओके. द धातूर प्लांट इज द दतुरा प्लांट इज पॉयझनस. जे दतुरा प्लांट आहे म्हणजेच मराठीत आपण त्याला धोत्रा असं म्हणतो. धोत्रा वनस्पती जी आहे ती पॉयझनस असते. अनकंट्रोल्ड ग्रोथ ऑफ फंगी अँड अल्गी in water pollutes drinking water and may cause the spread of diseases. फंगी जी आहे, ओके, किंवा ती फंगी काय होते, पाण्यात जी आहे ती पाण्यात वाढते, त्याची वाढ होते आणि याच्यामुळे रोग पसरतो. ओके. देन आपण युजफुल ॲनिमल्स बघूया. ॲनिमल्सचे काय युजफुल घटक आहेत ते बघूया. ॲनिमल्स आर ऑल्सो युजफुल टू अस. प्राणी सुद्धा आपल्याला युजफुल आहेत. डॉग्स, कॅट्स, काऊज, बफेलोज आर कॅट फॉर डोमेस्टिक यूज. हे सगळे डोमेस्टिक यूजसाठी पाळीव प्राणी जे आहेत ते आपण आता पाहिले. देन फिश, शीप, फॉल आर यूज्ड ॲज फूड. फिश, शीप आहे हे कशासाठी यूज होतं तर फूडसाठी. वाईल ॲनिमल्स लाईक हॉर्सेस, ऑक्सन, कॅमल प्रूव्ह युजफुल इन व्हेरियस ऑक्युपेशन्स. त्याचप्रमाणे जे हॉर्सेस आहेत, घोडे आहेत, ऑक्सन आहेत, कॅमल आहे, हे बहुतेक ज्या गोष्टी असतात, ऑक्युपेशन्स म्हणजेच
एखादी वस्तू वाहण्यासाठी, एखादी वस्तू एका जागेवरून दुसऱ्या जागेवर ट्रान्सफर करण्यासाठी वगैरे या प्राण्यांचा आपल्याला वापर होतो. द अर्थवॉर्म इज व्हेरी युजफुल इन ॲग्रिकल्चर. अर्थवॉर्मसुद्धा ॲग्रिकल्चरमध्ये यूज होतो, म्हणजेच गांडूळ जे आहेत ते सुद्धा ॲग्रिकल्चरमध्ये खूप आपल्याला मदत करतं शेतीत. देन हार्मफुल ॲनिमल्स. आता आपण हार्मफुल ॲनिमल्स बघणार आहोत. सो सम ॲनिमल्स अँड प्लांट्स अराउंड अस आर हार्मफुल टू मेन. काही ॲनिमल आणि काही प्लांट जे आहेत ते आपल्यासाठी हार्मफुल आहेत. फॉर एक्झाम्पल, द मस्किटोज अँड फ्लायज स्प्रेड डिझिजेस. मस्किटो, माशी यांच्यामुळे काय होतं, माशी डास जे आहेत त्यांच्यामुळे ते आजार जे आहेत ते पसरवतात. देन कॉक्रोच, माईस, रॅट्स डिस्ट्रॉय अवर फूड. कॉक्रोच आहे किंवा उंदीर आहे, घूस आहे, हे सगळे काय करतात, आपल्या अन्नाची नासधूस करतात. देन लिस्ट टिक्स ऑल्सो स्प्रेड डिझीज. ओके, उवा किंवा टिक्स म्हणजेच काय, तर गोचीड आपण म्हणतो ना, ती सुद्धा आपल्याला त्याच्यामुळे सुद्धा आजार जो आहे तो पसरतो. द बाईट्स ऑफ सम पॉयझनस लिझार्ड्स, स्पायडर्स, स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स कॅन एव्हर कॉज डेथ. जे लिझार्ड आहे, पाल आहे किंवा कोळी आहे, साप आहे, यांनी जर आपल्याला चावलं, ओके, तर काय होतं, आपल्याला मृत्यू येऊ शकतो. इफ वाईल्ड एलिफंट्स एंटर ह्युमन सेटलमेंट्स दे कॉज अ लॉट ऑफ डिस्ट्रक्शन. जर रानटी हत्ती जे आहेत, ओके, ते मानवी वस्तीत जर ते शिरले, जिथे मानव राहतात, तर काय होईल, ते तिथल्या वस्तूंची नासधूस करेल. ओके, सो फ्रेंड्स, इथे आपला जो सेकंड चॅप्टर होता द लिव्हिंग वर्ल्ड तो कंप्लीट झालेला आहे. होप तुम्हाला व्हिडिओ जो आहे तो आवडला असेल. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि ऑफकोर्स चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरही क्लिक करा सो दॅट तुम्हाला अपकमिंग जे नोटिफिकेशन्स आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर मग भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड हॅव अ गुड डे.